आपण मैदानाच्या दिशेने रवाना व्हा। ओंकार वेशवी विरुद्ध वागेश्वर रोड हा क्वार्टर फायनलचा पहिला सामना मैदान क्रमांक 1 वर खेळला जाईल। ओंकार वेशवी विरुद्ध वागेश्वर रोड मैदान क्रमांक 1 साठी तिसरा अंतिम पुकार। तर मैदान क्रमांक 3 साठी हा तिसरा अंतिम पुकार आहे। अर्थातच जय हनुमान वाशी विरुद्ध काळभैरव उडदवणे आपल्यासाठी तिसरा पुकार मैदान क्रमांक 3। यावेळेस मल्टिपल पॉइंट रेड केली जाते। हितेश पाटील मित्रांनो मी सांगतोय हा एक वेगवान चढाई बहादर आहे। हा असा मासा आहे जो भल्या भल्यांच्या हाताला लागत नाही, हातावर तुरी देऊन पळून जाण्यामध्ये एक्सपर्ट असलेला महत्त्वाचं। यावेळेस मात्र या खेळाडूवर जबाबदारी। थर्ड रेड तिसरी चढाई बघूया या तिसऱ्या चढाईमध्ये काय यशस्वी होईल हा मोहरा। सडबदल वाद्याचा खेळाडू आहे परंतु हा देखील एक जबरदस्त चढाई बहादर आहे। जय बजरंग रोहा विरुद्ध टीबीएम कारावी 7 एक समीकरण असेल। 7 गड्यांना झुंज द्यावया मैदाने उतरी एक गडी विजय क्षणतो खेच आणतो आवाज घुमतो कबड्डी कबड्डी आणि कबड्डी। यावेळेस मात्र बघा अचूकरित्या हेरला आणि रोखले गेले वारू। जर्सी क्रमांक 4 जातोय मैदानाच्या बाहेर। आता मात्र लोणाच्या बोजाचं संकट येतंय की काय? नक्कीच मित्रांनो संकट आलंय परंतु जय बजरंग रोहा संघावर यावेळेस मित्रांनो नुकतीच कबड्डीच्या जोरावर ज्या खेळाडूची खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पोलीस दलामध्ये निवड झाली असा हा जय बजरंग रोहा संघाचा राकेश गायकवाड आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच मित्रांनो कबड्डीने आपल्याला काय दिलं नाहीये, अनेक खेळाडू बंधूंना या ठिकाणी रोजगाराची संधी या कबड्डीनेच दिली आहे। प्रो कबड्डी सारख्या व्यावसायिक गेम्स मध्ये एक आगळं वेगळं आर्थिक मानधन मिळवून देण्याची संधी याच कबड्डीने आपल्याला दिली आहे। अनेक छत्रपती पुरस्कार विजेते ज्या प्रकारे प्रमोद म्हात्रे सर संजय म्हात्रे सर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांसारखे छत्रपती पुरस्कार विजेते या रायगडच्या कबड्डीने आपल्याला दिलेत। बघा अचूकरित्या हेरलाय आणि शिकार देखील कोणाची केली आहे। हितेश पाटील मैदानाच्या बाहेर जातोय, त्याला प्रत्युत्तर दाखल करण पाटील आपल्याला पाहायला मिळेल 3 नंबरच्या जर्सी मध्ये। चला मित्रांनो आपण मैदानाचा ताबा घ्या। ओंकार वेशवी विरुद्ध वागेश्वर रोड आपल्याला विनंती असेल। ओंकार वेशवी वागेश्वर रोड विलंब करू नका, त्वरित मैदानाचा ताबा घ्या। बघा मित्रांनो मैदान क्रमांक 3 वर देखील एक कडवी झुंज पाहायला मिळते। 10-13 चढाईसाठी यावेळेस स्वप्नील जाईल का? तर मैदान क्रमांक 2 वर एक कडवी झुंज देण्याचा प्रयत्न करताना खऱ्या अर्थाने गेलेले गुण मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये वारंवार चढाई करतोय असा राकेश गायकवाड। प्रत्युत्तर दाखल संदेश पाटील आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो दुसऱ्या फेरीमध्ये इतकी चुरस आहे, अजून क्वार्टर फायनलचा खेळ बाकी आहे। येतो व जागे पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। चला मित्रांनो वागेश्वर रोड संघाला विनंती करतो आणि ओंकार विश्वी आपण मैदानाचा ताबा घ्या। मैदान क्रमांक चला सामना संपलेला त्या ठिकाणी मैदान क्रमांक 3 वर आपण देखील ताबा घ्या आपल्याला विनंती असेल। जय हनुमान वाशी विरुद्ध उडदवणे आपण देखील मैदान क्रमांक 3 चा त्या ठिकाणी ताबा घ्यायचा आहे। आदर जो पॉइंट आणते घालवतोय। चला शेवटचा अंतिम पुकार आहे आपल्यासाठी। शेवटचा 1 मिनिट असेल वेशवी आणि रोड या 2 संघांकडे आपण लगेच ताबा घ्या।
चला ओंकार वेशवी विरुद्ध वागेश्वर रोड. धन्यवाद. ओंकार वेशवी संघ आलेला आहे. वागेश्वर रोड संघाकडे 1 मिनिटाचा अवधी असेल. स्कोरर त्या ठिकाणी आपण टाइम लावा. रोड संघ देखील उपस्थित होते. आपलं देखील स्वागत आहे मित्रांनो. या ठिकाणी मैदान क्रमांक 1 वर क्वार्टर फायनलचा पहिला सामना मात्र सुरू होतोय. तर मैदान क्रमांक 3 वर क्वार्टर फायनलचा दुसरा सामना सुरू होईल. अर्थात जवानमन वाशी विरुद्ध उडदवणी. दोन्ही संघांकडे 1 मिनिटाचा अवधी असेल. उडदवणी विरुद्ध जवानमन वाशी. जय भवानी कबड्डी असोसिएशन सनेरा चे अध्यक्ष आदरणीय प्रफुल्लजी पवार आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर घ्यायचं आहे. हॅलो, या ठिकाणी जय भवानी कबड्डी असोसिएशन चॅनल अध्यक्ष प्रफुल्ल पवार यांचं स्वागत पुष्पी देऊन अध्यक्षांनी करावं असं विनंती करतो. मोरे साहेबांनी प्रफुल्ल पवार यांचं स्वागत करावं. कारण का आजच्या विभागात दैनिक रामप्रहारचे पत्रकार आदरणीय जितेंद्रजी जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर आपला यथोचित मानसन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय जितेंद्रजी जाधव. जय भवानी कबड्डी असोसिएशनचे खजिनदार आदरणीय प्रसन्नजी खाग आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील यायचं आहे. धन्यवाद. त्या ठिकाणी जय हनुमान वाशी संघ उपस्थित झालेला आहे. प्रतिस्पर्धी काळभैरव उडदवणी संघ 1 मिनिट असेल शेवटचा. आपण देखील ताबा घ्या. मैदान क्रमांक 3 वरती त्या ठिकाणी स्कोअर शीट उपलब्ध करून द्यायचे. मैदान क्रमांक 3 या ठिकाणी आमचे खजिनदार यांचं देखील स्वागत करायचं आहे. ठाणे विभागाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खजिनदार प्रसन्न घाग यांचं या ठिकाणी हार्दिक आभार. आपलं सुद्धा स्वागत या ठिकाणी मंडळाच्या वतीनं आगरी समाज मंडळाच्या वतीनं होणार आहे. नक्कीच मित्रांनो आता मात्र रोड विरुद्ध वेशवी या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या सनेरा